माझ्या मुलाचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज चुकीच्या आणि कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद कारणावरून रद्द करण्यात आला आहे। याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले। बँकेने नियम 57चा चुकीचा अर्थ लावून अर्ज रद्द केल्याचा दावा करत सत्तार म्हणाले की हा नियम केवळ सदस्यांकडून पदाचा गैरवापर झाल्यास लागू होतो, उमेदवाराला नाही। तसेच बँकेला भाड्याने दिलेली इमारत रिकामी करण्यासाठी त्यांच्या मुलाने आधीच नोटीस दिली होती असेही त्यांनी स्पष्ट केले। या निर्णयाविरोधात वरिष्ठ पातळीवर अपील करणार असून कायदेशीर लढाईत न्याय मिळेल आणि अर्ज मंजूर होईल असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला। मी मुंबईला आल्यानंतर मला ते समजलं आणि डीडीआर साहेबांनी जो तो रद्द केला त्याची कारणं पाहिली तर माझ्या मुलाचा त्यांनी जे रद्द केला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची इमारत जिल्हा मध्यवर्ती बँकेला भाड्याने दिलेली। ज्या वेळेस तो सदस्य नव्हता त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला भाड्याने दिली, जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीसही दिली की माझी बँक खाली करून द्या, आता मला निवडणूक लढायची आहे बँकेची। त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचे कर्ज वाटप चालू आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये एकदम खाली करता येणार नाही, परंतु तो जो नियम 57 त्यांनी जे दाखवला, नियम 57 मध्ये अशी कुठेही प्रोव्हिजन नाहीये ज्या वेळेस मी सदस्य झाल्यानंतर त्याचा काही बेनिफिट घेत असेल त्या बँकेचा तर मला मग त्या 57 नियम लागतो। परंतु आता शेवटी राजकारण आहे, राजकारणामध्ये यामागे देखील मोठं राजकारण घडलेलं आहे। आपण उघडपणे भाजप विरोधात घेतलेली भूमिका होती, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात का? जोपर्यंत मी याची पूर्ण शहानिशा करणार नाही तोपर्यंत हे सर्व, आणि ते काय अंतिम निर्णय नाहीये ना। आता याच्यासाठी अपील आहे, अपील मध्ये तो फॉर्म 100% गृहीत धरला जाईल। पण तिकडेही शिवसेनेच्याच उमेदवारांचे फॉर्म जाहीर केले जात आहेत, त्यामुळे कुठेतरी संशयाचं वातावरण आहे। आता संशयाच्या वातावरणाचा जो आहे याचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजीला सांगू, आम्ही तोच निर्णय एकनाथ शिंदे साहेबाला सांगू। आणि देवेंद्रजी ॲडव्होकेट आहे, ते वकील आहे, त्यांना 2 मिनिटात हा मुद्दा समजला का ते त्याच्यामधला हे सांगण्यासाठी मागच्याच आठवड्यात आपण एकनाथ शिंदेची भेट घेतली, देवेंद्रजींची भेट घेतली, पण तरी सुद्धा हेच प्रकार पुन्हा होत आहेत। आता याच्यामध्ये मूळ मला असं वाटतं का याचा मधला गाभा जो आहे तपासल्या जाणार नाही की कोणी केलं का करायला लावलं का झालं, हे सर्व जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत बोलणं उचित होणार नाही। आणि मी आताच जसं 11:30 मला माहीत पडलं, तर 11:30 माहीत पडलं, त्याची मी पूर्ण शहानिशा केली। त्यांनी सांगितलं की यांनी बिल्डिंग याची भाड्याने दिलेली आहे म्हणून हे बँकामध्ये पुढे आले तर ते आता काय बँक घेणार का बँकेचे खाली करणार, आता काही तो मुद्दाच मला म्हणजे मला तर हसूच येतं अशा मुद्द्यावर, ते काय बोलावं त्याच्यामध्ये। एक लक्षात घ्या, पक्षाच्या बाबतीत आमची दोघांची मतं एक आहे, मन एक आहे। पक्ष आमचा शिवसेना आहे, निशाणी धनुष्यबाण आहे, नेते एकनाथ शिंदे। हे जे बोल आता समजा मला माझ्याकडून काही भावनेच्या भरामध्ये मी काही बोललो तर आम्हालाही आमचे कान आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय बोलतात, आम्हाला सांगतात का युतीचा धर्म पाळा। आता हे सर्व झाल्यानंतर युतीच्या धर्मामध्ये युती याला आहे का जबाबदार हे बघितल्याशिवाय आम्ही बोलणार नाही। राहिला प्रश्न ते जे बोलले बच्चू कडू, त्यांच्या नेत्याला माझ्या नेत्याला मुख्यमंत्री व्हायचं असं तो कोण नाही बोलला।